हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला सहावारी साडीपासून ब्राह्मणी नऊवारी साडी नेसून दाखवणार आहे। तर अगदी सोपी पद्धत आहे आणि कोणीही या प्रकारची साडी नेसू शकतो। तर या साडी नेसण्यापूर्वी काही ज्या महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या फक्त तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। तर चला आजच्या ह्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। आता इथे मी ही तुम्हाला साडी दाखवत आहे। तर ही बघा, ही साडी जी आहे ती एकदम नवी कोरी साडी आहे, अजिबात तिचा वापर केलेला नाही आहे। जशी आणलेली आहे तशीच आता मी तुम्हाला नेसून दाखवणार आहे। आता ह्याचं कारण काय आहे तेही मी तुम्हाला सांगते। तर बघा, ज्यावेळी आपण सहावारी साडीपासून ज्यावेळी आपण नऊवारी कुठच्याही प्रकारची नऊवारी ज्यावेळी साडी नेसतो त्यावेळी आपल्याला साडी जी आहे ती आपल्याला मोठी हवी असते। म्हणजे आपली नेहमीची जी सहावारी आपण वापरतो ती आपल्याला इथे वापरायची नाही आहे। तर ज्या साडीला ब्लाऊज पीस आहे तीच साडी फक्त आपल्याला इथे वापरायची आहे। आता नऊवारी साडीपासून आपण ज्यावेळी धोती साडी नेसतो ना, तर त्यावेळी आपल्या ज्या नॉर्मल सहावारी साड्या असतात त्या पण वापरल्या तरी त्यांना काही प्रॉब्लेम नसतो। पण इथे आपल्याला ब्राह्मणी नऊवारी साडी नेसायची आहे, तर यासाठी आपल्याला सहावारी साडीच हवी आहे, पण त्याला हा ब्लाऊज पीस अटॅच असला पाहिजे। आता या जो साडी आहे या साडीचा जो ब्लाऊज पीस आहे तुम्ही पाहत असाल, पदराच्या पुढे हा ब्लाऊज पीस आहे। तर ब्लाऊज पीस अटॅच असणारी साडी तुम्हाला इथे वापरायची आहे। आता इथे मी साडी नेसायला सुरुवात करत आहे। तर आता इथे बघा, जिथे आपण साडी बघा, ज्यावेळी आपण नॉर्मल जशी सहावारी साडी नेसतो, ज्या टोकापासून आपण साडी नेसायला सुरुवात करतो तो जो भाग असतो साडीचा तो आपल्याला 25%च ठेवायचा आहे आणि जो पदराकडचा जो साडीचा भाग आहे तो आपल्याला 75% घ्यायचा आहे। ही एक महत्त्वाची टिप्स आहे, ती फक्त लक्षात ठेवा। मी तुम्हाला इथे दाखवत पण आहे। इथे हा जो भाग आहे तो मी 25% सोडलेला आहे आणि पदराकडचा जो भाग आहे तो मी 75% सोडलेला आहे। आता इथे आपल्याला नॉट बांधायची आहे। नॉट आपल्याला घट्ट आणि अगदी व्यवस्थितच बांधायची आहे, कारण पूर्ण जी साडी आहे ती या नॉटवरती अवलंबून आहे। नॉट आपण बांधलेले आहे घट्ट। आता आपल्याला जो 25% साडीचा जो भाग होता, ज्या साडीला आपण सुरुवात करतो नेसायला, तो जो भाग आहे तो आपल्याला पायातून मी पाठीमागून हा पुढे घेतलेला आहे। म्हणजे आपला जो डावा पाय आहे त्या डाव्या पायाच्या खालून पाठीमागून तो मी पुढे घेतलेला आहे। आता इथे आपल्याला प्लीट्स काढायच्या आहेत। प्लीट्स ज्या आहेत त्या मी उजव्या साईडच्या हातातून सुरुवात केलेली आहे। तर इथे जी पहिली जी प्लीट आहे ती मी मोठी काढलेली आहे। म्हणजे तुमच्या साडीचा जितका काठ असेल तेवढी तुम्ही जी पहिली प्लीट आहे ती काढायची आहे। मात्र काही साड्या ज्या असतात त्यांचा काठ खूप मोठा असेल तर मात्र तुम्ही तेवढी जी प्लीट आहे ती काढू नका। एवढा आता ही जी बॉर्डर आहे बघा या साडीची, तो जो काठ आहे तेवढाच जर का काठ असेल तर तुम्ही जितका काठ आहे तेवढीच पहिली प्लीट काढायची आहे आणि बाकीच्या ज्या प्लीट्स आपण काढत गेलेल्या आहोत त्या मात्र त्या पहिल्या प्लीटच्या मानाने छोट्या छोट्याच आपल्याला काढायच्या आहेत। जसं आपण साडीचा जो पदर जो ज्याप्रमाणे काढतो त्याचप्रमाणे इथे प्लीट्स ज्या आहेत त्या काढायच्या आहेत। आता या सगळ्या प्लीट्स मी काढलेल्या आहेत, त्यांना आधी मी पहिल्यांदा पिनअप करून घेतलं जेणेकरून कुठचीही प्लीट्स आपली आजूबाजूला जाणार नाही। आता एक एक प्लीट आपल्याला आपल्या हाताने अशी प्रेस करून घ्यायची आहे, जेणेकरून त्या प्लीट्सना ज्यावेळी आपण टक करू त्यावेळी ते छान दिसतील। आता मी अशा सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या बघा परत एकदा एकत्र केल्यात, प्रेस केल्यात, त्याच्यानंतर परत एकदा मी हा पिनअप करते। तर इथे मी 2 पिनअप केलेले आहेत, जेणेकरून इथला आपण टक करणार आहोत पाठीमागून, तर तो जो भाग आहे तो जो काठ वगैरे आहे ना तो छान दिसू शकेल यासाठी आपल्याला इथे पिनअप करायचा आहे। आता इथे तुम्ही बघत असाल पाठीमागून मी टक केलेला आहे आणि साडीचा काठ बघा किती सुंदर वाटत आहे तो। तर आता हे आपलं झालेलं आहे। आता आपल्याला काठ आपण पाठीमागून जो टक केलेला आहे तर तिथे तुम्हाला पिनअपही तुम्ही करू शकता, कारण तुम्ही उठणार बसणार असाल तर कदाचित तो जो काठ आहे तो समजा बाहेर आला, समजा तर त्या प्लीट्स बाहेर आल्या तर यासाठी सेफ्टीसाठी मी तुम्हाला सांगते तुम्ही पिनअपही करा तिथे। आता इथे आपल्याला हा जो साडीचा जो पदर आहे तो काढायचा आहे, पण पदर काढण्यापूर्वी आपल्याला आपल्या उजव्या पायाच्या आतून हा जो साडीचा भाग आहे तो आपल्याला पाठीमागून असा पुढे घ्यायचा आहे। ज्या प्रकारे मी घेतलेला आहे त्याच प्रकारे आपल्याला पुढे घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता इथे आपल्याला पदर काढायचा आहे। पदर काढताना आता मी उजव्या साईडने बघा सुरुवात केलेली आहे।
तर आता पहिली जी प्लीट आहे ती मी मोठी काढलेली आहे, म्हणजे जितकं आपल्या साडीचं काठ आहे, जितकी बॉर्डर आहे त्या बॉर्डरच्या एवढ्याच अंतराने मी पहिली प्लीट काढली आणि बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी त्या छोट्या छोट्या काढत गेलेली आहे. आता इथे फक्त थोडंसं असं आपल्याला शेक करायचं, म्हणजे हलवायचं आहे फक्त पदर. जिथे कुठे साडी समजा दुमडलेली असेल तर ती व्यवस्थित व्हावी यासाठी मी असं शेक केलेलं आहे. त्याच्यानंतर मी आता ह्या सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या बघा माझ्या हनवटी खाली अशा धरून राहिलेली आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट्स आहेत त्या मी अशा व्यवस्थित अशा सेट करून घेणार आहे. सेट करून झाल्या की त्याच्यानंतर परत एकदा मी फोल्ड केलं आणि बाकीचे जे राहिलेल्या प्लीट्स आहेत फूडच्या त्या मी आता व्यवस्थित अशा करून घेणार आहे. तुमची जर साडी समजा जाड असेल तर तुम्हाला इथे व्यवस्थित त्या प्लीट्स घ्यायच्या आहेत, त्या प्रेस करून व्यवस्थित घ्यायच्या आहेत. आता ही जी साडी आहे ती एकदम सॉफ्ट आहे आणि जशा मी प्लीट्स काढणार आहे तशा ती राहणाऱ्या आहेत. यासाठी मला इथे जास्त अशा प्लीट्सना प्रेस करायची आवश्यकता लागलेली नाही आहे. तर आता अजूनही आपला अर्धा पदर झालेला आहे, अर्धा पदर आपला बाकी आहे. तर यासाठी राहिलेल्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी सगळ्या व्यवस्थित अशा आपल्या बोटांनी वगैरे अशा प्रेस करून घेत आहे आणि नंतरच त्या एकत्र अशा करून घेत आहे. आता आपला पदर जो आहे तो तयार झालेला आहे. बघा मी इथे आपल्या गुडघ्याच्या इतकंच हा जो पदर आहे तो मी घेतलेला आहे, गुडघ्याच्या थोडंसं खाली आता घेतलेला आहे आणि आता इथे मी पिनअप करत आहे. तुम्ही अगदी पदर जो आहे तो गुडघ्या इतक्या थोडा किंवा गुडघ्याच्या थोडंसं वरती जर घेतलं तरी काही हरकत नाही, कारण की ही साडी आपल्याला पुरायला पाहिजे आहे. कारण की आपण नऊवारी साडी नेसत आहोत, ब्राह्मणी नऊवारी साडी नेसत आहोत, ती तुम्हाला पुरायला पाहिजे यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. तर आता हा पदर आपला झालेला आहे. आता समोरच्या ज्या आपल्या पदराच्या प्लेट्स आहेत त्या आपल्याला अशा प्रेस करून घ्यायच्या आहेत. एक एक करून तुम्ही पहिल्यांदा प्रेस करा आणि नंतर परत अशा सगळ्या एकत्र अशा करून तुम्ही हाताने आपल्या प्रेस करू शकता. आता इथे आपल्याला पदर आपला झालेला आहे काढून. आता इथे आपल्याला निऱ्या काढायच्या आहेत. आता समोरून अशा प्रकारे आपल्या साडीचा जो भाग आहे उरलेला तो आपल्याला सगळा असा व्यवस्थित असा खेचून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर नॉर्मली जशा आपण प्लीट्स काढतो त्याप्रमाणे आपल्याला काढायचे आहेत. जशा आपण नॉर्मली आपण सहावारी साडीच्या कशा निऱ्या काढतो त्याचप्रमाणे इथे काढायचे आहेत. आता इथे ह्या ज्या मी प्लीट्स काढलेल्या आहेत म्हणजे निऱ्या ज्या काढलेल्या आहेत त्या मी एकदा जवळजवळ काढलेल्या आहेत, जास्त लांब वगैरे अशा काढलेल्या नाही आहेत. आता इथे निऱ्या काढून झाल्या की मी डायरेक्ट फक्त टक केलेलं आहे, इथे बाकी काहीही केलेलं नाही आहे. निऱ्या आपल्या टक करून झाल्यात. आता एक मेन गोष्ट इथे मी तुम्हाला सांगते आहे. आता हा जो साडीचा जो आपण पदर समोरून घेतलेला आहे, काय होतं ना की जी पहिली प्लीट असते ना ती खूप सैल होत जाते. ही सैल होऊ नये यासाठी आपल्याला पाठीमागे एक महत्त्वाचा जो पिन अप आहे तो करायचा आहे. इथे तुम्ही 1 किंवा 2 असे पिन लावू शकता. पिन अप करताना बघा आता ह्या ज्या प्लीट आपण पहिल्यांदा ज्या काढलेल्या होत्या त्या आपण अशा टक केलेल्या आहेत, तर त्या प्लीट्सच्या आतल्या साईडने आपल्याला पिनअप करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो जो पिनअप आहे तो आपल्याला दिसणार नाही. तर बघा इथे मी तुम्हाला पाहत असाल व्यवस्थित आपला इथे हा जो पिनअप आहे तो झालेला आहे. तरीसुद्धा समजा जर पहिली प्लीट आपली आहे जी आपल्याला सैल वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला जी नेहमीची जी आपली ट्रिक आहे ती वापरायची आहे. मी बऱ्याचदा ही ट्रिक इतर व्हिडिओजमध्ये सांगितलेली आहे, पण परत एकदा मी तुम्हाला सांगते. पहिली आपली प्लीट समजा गळ्याजवळची असते, ती सैल होत असेल, कुठचीही साडी नेसताना सैल होत असेल तर यासाठी तुम्हाला पहिली जी प्लीट आहे ती घ्यायची. आपल्याला इथे फक्त थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि बस तिथे आपल्याला ब्लाऊज आणि ती प्लीट यांना पिनअप करायचं आहे. बघा जशा प्रकारे मी घेतलेलं आहे त्याप्रमाणे पिनअप केल्यामुळे बघा आपली प्लीट जी आहे ती पहिली एकदम सैल वाटत होती ती अगदी व्यवस्थित आपली झालेली आहे. आणि असा पिनअप केल्यामुळे आपली जी पहिली प्लीट एकदम गळ्याजवळ येत असेल तरी तीही येणार नाही. आता समजा राहिलेल्या ज्या समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या समजा पसरत असतील तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, त्या पण सगळ्या ज्या प्लीट्स आहेत जिथे आपण पहिल्या प्लीटला पिनअप केलेलं आहे त्याच ठिकाणी आपल्याला सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या एकत्र अशा घ्यायच्या आहेत. ज्याप्रमाणे मी घेतलेल्या त्याप्रमाणे तुम्हाला एकत्र घ्यायच्या आहेत आणि वरची जी पहिली प्लीट आहे ती सोडून बाकीच्या सगळ्या प्लीट्सना आपल्याला पिनअप करायचं आहे. याच्यामुळे बघा समोरच्या ज्या सगळ्या प्लीट्स आहेत अगदी आपल्या व्यवस्थित आलेल्या आहेत. पहिली प्लीट जी आपली एकदम सैल वाटत होती तीही वाटत नाही आणि बाकीच्या ज्या प्लीट्स पसरलेल्या होत्या त्याही पसरलेल्या नाही आहेत. आता इथे आपल्याला ह्या समोरच्या ज्या निऱ्या आहेत त्या पण काढलेल्याच आहेत. फक्त आपल्याला आता साडीचा जो खालचा काठ असतो आपला तोच फक्त घ्यायचा आहे.
तर इथे बघत असाल तुम्ही, हा मी काठ व्यवस्थित अगदी घेतलेला आहे. आणि आता टक करताना 2 प्रकारे आपण टक करू शकतो. तर ते टक करण्यापूर्वी मी काय केलं, पहिल्यांदा आधी हा जो काठ आहे ना, फक्त काठच फक्त मी प्रेस करत गेलेली आहे, जेणेकरून तो काठ अगदी आपला व्यवस्थित असा राहावा. तर आता आपल्याला फक्त इथे टक करायचं आहे. 2 पद्धतीने आपण टक करू शकतो. अशा प्रकारे एवढीच फक्त आपल्याला जो साडीचा काठाचा भाग आहे ना, तो अशा प्रकारे आपल्याला असा त्रिकोणी आकार झाला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला फक्त टक करून घ्यायचा आहे. बघा, अशा प्रकारेही तुम्ही अगदी टक करू शकता. हा पण खूप छान वाटते बघा, ही साडी पण अशा प्रकारे टक जर केली ना, तर ही खूप सुंदर वाटते. आणि पाठीमागे पण आपल्याला आणखी 2 पिनअप करायचे आहेत, तेही मी तुम्हाला सांगणार आहे थोड्या वेळाने. तर ही एक पहिली मेथड झाली टक करण्याची. आणि दुसरी मेथड म्हणजे काय आहे, जो काठ आहे ना, तितकेच आपल्याला 2-3 अशा प्लीट काढत फक्त जायचं आहे आणि बस टक करायचं आहे आपल्याला. बाकी काही अवघड नाही आहे इथे. तुम्ही म्हणजे कोणाला येत नसेल जरी साडी, तर ही अगदी सोप्या पद्धतीने अशा प्रकारे साडी नेसू शकतो. तर बघा, इथे मी टक केलेला आहे. अशा 2 प्रकारे आपण इथे टक करू शकतो. आणि इथे आपली ब्राह्मणी नऊवारी साडी आपण नेसलेली आहे. आता मी तुम्हाला सांगितलेलं होतं की 2 आपल्याला पिनअप करायचे आहेत. 2 पिनअप कुठे करायचे, तर पाठीमागे 2 पायांवरती पाठीमागच्या साईडने आपल्याला पिनअप करायचं आहे. कारण की आपण आतमध्ये जी लेगिन्स वापरणार आहोत, तर ती दिसू शकते. तर यासाठी आपल्याला व्यवस्थित असं तिथे पिनअप करायचं आहे. दुसऱ्याची मदत घ्या, जेणेकरून व्यवस्थित आपला पिनअपही करता येईल आणि पिनअपला दिसणारही नाही. तर अशा प्रकारे आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने 6 वेरीची आपण ब्राह्मणी नऊवारी साडी नेसलेलो आहोत. तुम्हीही अगदी सोप्या पद्धतीने ही साडी नेसून पहा. अगदी सोपी पद्धत आहे, जास्त वेळही मला लागलेला नाही आहे. फक्त साडी नेसताना तुम्ही अगदी नवख्या असाल, पहिल्यांदाच साडी नेसत असाल, तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, अशी हलकी फुलकी साडी घ्या, जी जास्त फुलणारही नाही, जशा तशी राहील अशा प्रकारची साडी तुम्ही जर का नेसून पाहिलात ना, तर ती तुम्हाला एकदम सोपी वाटणार आहे. साडीचा पदरही तुम्ही बघत असाल. साडीचा पदर जो मी आहे घेतलेला, तो माझ्या गुडघ्याच्या इतपत असा घेतलेला आहे. आणि हा जो पदर जो आहे, तो मी अगदी पुढे जर का मला खांद्यावरती जरी घ्यायचा असेल, तरीही मी अगदी घेऊ शकत आहे. तर फक्त एक गोष्ट महत्त्वाची आहे, ज्या साडीला ब्लाऊज पीस अटॅच आहे, तीच फक्त साडी तुम्हाला इथे वापरायची आहे. तर तुम्हाला ही साडी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इतरही बरेच असे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती आहेत. तर साडीच्या बाबतीतही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येत असतील, तर ते त्या व्हिडिओजनी तुमचे सॉल्वही होऊ शकतात. तर नक्कीच बाकीचे व्हिडिओ पहा. आणि चला, आता हा जो व्हिडिओ आहे तो मी आता इथेच एंड करत आहे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.